तर भावांनो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? तर भावांनो मी होतो फ्लॅश लावून लाईट लावून बोलतोय. तर भावांनो आपल्याला जायचं आहे ग्राउंडवर. तर आता मग सकाळचे वाजले ते 3:30, पहाटेचे वाजले त्या 3:30. तर भावांनो मी काय म्हणतोय, मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतोय. मी तुम्हाला काय म्हणतोय, मी लाईफस्टाईलमधला सगळा शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मी काय फालतू शेअर करत नाही. मी कोणतीच गोष्ट शेअर असं लपवून ठेवत नाही. तुम्हाला मी असं बाबा का कुठं चाललो आहे नाही. मी की तुम्हाला काय म्हणलं, मी हाय हे आता गिंबलची लाईट लावली, मोबाईलचा फ्लॅश चालू आहे. मला माहिती चेहरा कसा दिसतंय. पहाटेच्या त्या 3-3:30 वाजले, त्या काळा कुठं अंधार आहे. तर मी काय बघा आता आम्हाला परभणीत जायचं, 3:30 वाजले ते ग्राउंडवर जायचं. आता ग्राउंडवर जाऊन आता सगळं आता मग घेतले ते डॉक्युमेंट, हे सगळे घेतले ते डॉक्युमेंट जाऊन आता ग्राउंडवर जायचं. लाईन लागायचं, लाईन तिथनं करून 12 वाजले का 1 वाजले ते ग्राउंड व्हायला ते माहीत नाही मला. मी ग्राउंडच्या बाहेर निघले की तुम्हाला मी एक व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ नाही तर मी भावापाशी जाऊन मग हिंगोलीत भाव आहे ती मग जाऊन तिथं जाऊन तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ करेन. नाही हिंगोलीत जाऊन थांबायचं नाही किंवा हिंगोलीत मुक्काम करायचं नाही. तर बघू पुढं काय तसं काय नाही. तुम्हाला काय म्हणतो, मी डेलीची लाईफस्टाईल आहे ही शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला काही कोणचं फालतू शेअर करत नाही ना, कोणची गोष्टी लपवून ठेवत नाही. मी हाही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. भावांनो कोणत्या बी गोष्टीत असं लाजू नका, भाजू नका. कंपल्ल्यावर कोण आणून देत नाही भावांनो. मी वारंवार सांगत असतो, कंपल्ल्यावर कोण आणून देत नाही भावांनो. वारंवार सांगणे. त्यामुळे कोणत्या बी गोष्टीत शेती असो, व्यवसाय असो, कोणचं बी आपलं काल डे 3 झाला हिंदी ब्लॉगचं भावांनो. पुन्हा हिंदी ब्लॉग बघून घ्या. काल माझं नेटवर्क इश्यू होतं, मला ब्लॉग पडतंय का नाही वाटलं. पण भावांनो मी दाखवण्याचा सगळं प्रयत्न करतो. मी थांबले जिथं मुक्काम थांबले मी दाखवण्याचा प्रयत्न करतो भावांनो. तर भावांनो आता मला जावं लागेल, आता खूप उशीर व्हायला लागला. तर भावांनो तुम्हाला भेटलो तर हिंगोलीत व्हिडिओ करेल किंवा ग्राउंडवरच्या बाहेर आले किंवा व्हिडिओ करून दाखवेल. नाहीतर मी तुम्हाला हिंगोलीत येऊन भावापाशी जाऊन व्हिडिओ करून दाखवेल. भावाचं एक डॉक्टर झालेला आहे तिथं, त्याच्यामुळे तुम्हाला काय सगळं दाखवेल. ग्राउंडचं काय कसा अनुभव झाला सगळं तुम्हाला डिटेल शेअर करणार. आजचा ब्लॉग आज हे ह्याच्यावर ब्लॉग आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय मी ग्राउंडवर हिंगोलीत जर भावापाशी गेलो, जर इथं शेतीत काय व्हिडिओ बनवता आला नाही तर मी भावापाशी हिंगोलीत जाऊन नक्कीच व्हिडिओ बनवणार भावाला. तर भावानं तुम्ही स्किप न करता भावानं व्हिडिओ पूर्ण बघत जावं. तुम्ही एवढे ध्यान ठेवा भावा, कारण ही मेहनत घ्यायला खूप लागते. तुम्हाला ही दिसते की एडिटिंग करायचं 3:30 वाजता ग्राउंडवर जाऊन तुम्हाला सगळं सांगायचं आहे. ते सगळं सांगायचं थोडं खूप मेहनत आहे भावानं. तर भावानं तर व्हिडिओ बघून घेतो. तर भावानं चालू मी ग्राउंडला. तर भावानं भेटूया नंतर. मित्रांनो झालंय आपलं ग्राउंड. आता ग्राउंड झालं, तुम्हाला पाठवतो व्हिडिओ बघितला असेल. ग्राउंड जाऊन खूप काय मेहनत घेतली. 35चं ग्राउंड केलं मी आता. तर तुम्हाला काय म्हणतोय, खूप मेहनत घ्यावं लागते भावांना. सोपं नाही ग्राउंड कोणत्या बी क्षेत्रात असतो भावांना. मेहनत केल्याशिवाय फायदा नाही भावांना, हे एवढं ध्यानात ठेवा. बघा माझं नुसतं आताच मी बाहेर आलो लाईव्हमध्ये आलो मी, तुम्हाला दाखवतो मी. तर आता तुम्हाला दाखवतो डोकं हे जाम झाले. तर जातोय आता मित्राची तर दाखवतो मी. आता हिंगोलीला चाललोय. हिंगोलीला जाऊन तुम्हाला दाखवतो मित्राचं. तुम्हाला म्हणलं ना तुला 14 तारखेला मित्राची जाणार आहे, तुम्हाला पाठीत म्हणले. तर तुम्हाला दाखवतो आता. जातो मित्रांनो. हालत माझी बघा आता, सगळे हालत पाय थर कापायला. 1600 मारणं सोपं नाही भावांनो. तुम्हाला काय म्हणतो, कोणत्या क्षेत्रात असो, एज्युकेशन असो, व्यवसायात असो, बिझनेसमध्ये कोणची बी असो, मला बोलण्यात हे व्हायला लागलं, त्यामुळे असू द्या. मग सांगतो भावानं, कोणत्या बी गोष्टीत असं मग हार मानू नका. तर भावानो भेटूया हिंगोलीला तर मित्राची तो चल. अरे भावानो आलोय आपण भावाच्या हॉस्टेलला. तर भावानं तुम्ही बघू शकता हॉस्टेल आपल्या भावाचं. हे हॉस्टेल रूम आहे भावाची. गिंबल करतो त्याला, हे करतो. हॉस्टेल भावाची रूम आहे. हॉस्टेल भाऊ व्हिडिओ काढते. बघा सगळे हॉस्टेलची रूम आहे. बघा शासकीय रूम आहे सगळी हॉस्टेलची. सगळं हे तुम्हाला काय म्हणलं, भावापाशी मी आल्यावर मी दाखवणार. हॉस्टेलचं रूम आहे. त्या हे बेड आहे 2. सगळं हे बेड आहे ते सगळं हॉस्टेलचं रूममेट हे आहे सगळं. 2 बेड भेटले ते शासनाचं सगळं भावानं सगळं बेड सगळं भेटले. आपल्या बॅग आहे. तर तुम्हाला दाखवतो भाऊ आपला आता. बघा हे आहे आपला भाऊ. तर भाऊ नाव सांग तुमचं. आमच्या भावाचं अजिंक्य ढेकणे, अजिंक्य बालाजी ढेकणे. हे आपला भाऊ आहे.
आपल्या दोघाचा भाऊ. हे आहे आपला भाऊ. हे हिंगोलीत राहतोय. परभणीहून आपलं भरतीचं ग्राउंड झालं का तुम्हाला मी केलंय ना मग तुम्ही आता तुम्हाला म्हणलं ना मी की मी भावापाशी गेल्यावर व्हिडिओ करणार. तर मी भावापाशी गेल्यावर व्हिडिओ केलाय आता. तर म्हणलं मी तुम्हाला काय म्हणतोय, मी सारी डिटेल लाईफस्टाईल शेअर करणार. मी कोणाचं फालतू कॉपी पेस्ट करत नाही, कोणाचं मी दाखवत नाही. जेन्युइन कंटेंट हाय, रिअल कंटेंट आपले जेन्युइन लाईफस्टाईल मी शेअर करतोय का हो का. दुसरे उचलून कॉपी पेस्ट तर करते, दुसरं आपल्या युट्यूब चॅनलवर टाकते ते की बाबा स्वतःचा हे करते ते दाखवते टाकते ते बाबा युट्यूब चॅनलवर टाकते ते, दुसऱ्या युट्यूब चॅनलवर टाकते ती. एक मिनिट हा दुसऱ्या युट्यूब चॅनलवर टाकते. तर आपण जसं रिअल लाईफस्टाईल शेअर करतोय बा पुन्हा काय आपल्या लाईफस्टाईल मग काय कसं जगतोय मी कुठं आता आपण परभणी भरतीला आलो. भरती तुम्ही तुम्हाला कालचा रील बघितला असेल, पाठचा रील काल भरतीला घरनं निघाल्यापासून तुम्हाला एंड पर्यंत दाखवला. पण मी आज पहाटेपासून तुम्हाला एंड पर्यंत दाखवणार तुम्हाला. आता आज आलोय भावाच्या घरी, भावाची गाडी घेताना भावापासून मुक्कामी झाले तुम्हाला. तसंच तुम्हाला दाखवतो भावानं बाबा जी रिअल कंटेंट शेअर करते, जी जेन्युइन लाईफस्टाईल शेअर करते बाबा लाईफस्टाईल शेअर करण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करते की त्या लाईफस्टाईल मध्ये काय आहे कसं आहे. तुम्ही त्याला स्किप करता, तुम्ही जाता निघून, तुम्ही त्याला बघत नाही, तुम्ही दोघं फालतू धंदे वगैरे टाकते तर तुम्हाला तुमच्या टाइमपास असतं, त्याला मतलबी नसतं. आपली लाईफस्टाईल शेअर करा, आपली शेतकऱ्यांची लाईफस्टाईल, शेतकऱ्यांचे काय कसे आहे कसं आहे सगळं दाखवण्याचा प्रयत्न. मी एज्युकेशनचं मी एज्युकेटेड आहे, एज्युकेशन तुम्हाला लाईफस्टाईल शेअर करतो. मला सगळं काय दाखवतो. आता हो भाऊ आपला MBBS आहे, MBBS तुम्हाला सगळं काय दाखवा. MBBS शासकीय दाखवलं तुम्हाला, सगळं दाखवलं. शासकीयचं भेटलेलं हॉस्टेल हे सगळं दाखवलं तुम्हाला. त्यामुळे भावांनो कसं आहे भावांनो, आजचा आपला हे होत आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर नक्की करा. बेल ऑप्शन आहे ते नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले डेलीचे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू लवकर येते. भावांनो भेटूया उद्या मी जाणार आहे आता कारल्याला, तर तुम्हाला त्या ब्लॉग भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.